इराणकडून होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा एकदा बंद करण्यात आली आहे। इस्रायलने लेबनॉनवरती हल्ला केल्यामुळे इराणनं त्या संदर्भातला मोठा निर्णय घेतलेला आहे। अमेरिका आणि इराण यांच्या दरम्यान जो करार झालेला होता, करारापेक्षा जे एमओयू झालेलं होतं करारापूर्वीचं, त्यामध्ये इस्रायलने लेबनॉनसह कुठलेही हल्ले न करण्याबाबतचा उल्लेख होता। मात्र त्या एमओयू मधल्या अटींचं इस्रायलने पालन न केल्यामुळे आता इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा एकदा बंद केली आहे। इस्रायलने लेबनॉनवरती हल्ला केला आणि इकडे इराणने होर्मुझची सामुद्रधुनी बंद केलेली आहे। जर इस्रायलकडून असेच हल्ले सुरू राहिले तर होर्मुझची सामुद्रधुनी अशाच पद्धतीने पुन्हा एकदा किती काळ बंद राहील हा आता प्रश्न आहे। संदीप रामदासी आपल्याला पुन्हा या संदर्भात अपडेट देत आहेत। संदीप, कसं बघायचं या प्रकरणाकडे? नम्रता, असं वाटत होतं की आपल्या भारतापुरतं बोलायचं झालं तर आजचा हा दिवस संपत आलेला आहे, जे ॲक्शन ज्याला म्हणता येईल, ॲक्शन पॅक्स दिवस संपत आलेला असतानाच हार्डली हे 13-14 मिनिटापूर्वीचे हे अपडेट आहेत की इराणचं जे मुख्यालय आहे त्यांनी अशी घोषणा केलेली आहे की आम्ही हॉर्मुझच्या सामुद्रधुनीतील जलवाहतूक ही पुन्हा एकदा बंद करतोय। आणि तू जसं सांगितलंस त्याच्यासाठी कारण हे दिलेलं आहे की अमेरिका आणि इराणमध्ये जो शांती करार झालेला होता त्याचं उल्लंघन होत असल्याचा आरोप, असा दावा त्यांनी केलेला आहे। कारण आहे की इस्रायलनं दक्षिण लेबनॉनमधले आपले जे हल्ले आहेत ते सुरूच ठेवले आहेत। त्याच्यामध्ये आत्ताच गेल्या 24 तासामध्ये साधारणतः 16 लोकांचा मृत्यू पण झालेला आहे। त्याच्या बदल्यामध्ये लेबनॉननं सुद्धा इस्रायलचे काही सैनिक मारल्याचा दावा केलेला आहे। हे कराराचं उल्लंघन असल्याचं आणि इस्रायल आणि लेबनॉनमधील कराराचं सुद्धा उल्लंघन असल्याचं कारण देत इराणनं आपल्या हॉर्मुझच्या सामुद्रधुनीत आम्ही बंद करत असल्याचा घोषणा केली आहे। त्याला लगेच ट्रम्प यांनी, अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी सुद्धा उत्तर दिले की जर का कुठल्याही कारणानं करार पाळला गेला नाही तर आम्ही कारवाई करू। अशा पद्धतीचं उत्तर प्रत्युत्तर सुद्धा ट्रम्प यांच्याकडनं आलेलं आहे। थोडक्यात कुठंतरी जग जवळपास 100-107 दिवसानंतर एक सुटकेचा निश्वास सोडला होता की आता पुन्हा सुरळीत व्हायला लागणार आहे। सगळे जागतिक जी काही गणित आहेत, आर्थिक राजकारण आहे, जलसंकट आहे, तेल संकट आहे, हे सगळं हळूहळू कुठंतरी पूर्ववत होईल असं वाटत असतानाच आता इराणनं हा धक्का सगळ्या जगाला दिलाय। आता पाहायचंय की हे फक्त पेल्यातलं वादळ ठरतं की पुन्हा हे काही दिवस आणखी स्ट्रेच होऊन आधीच जे संकट सुरू आहे त्याच्यात हा 13वा महिना ठरणार। संदीप, धन्यवाद या सगळ्या विश्लेषणाबद्दल।